आजच्या दिवसाचा हा 5वा सामना आरसीसी वॉरियर्स विरुद्ध आरसीसी रायगड वॉरियर्स. फलंदाज गणेश आणि अजय जाधव. गणेश स्ट्राइक घेतील, मारा करतील. गणेश गावडे पहिला षटक. पहिला चेंडू सुरेख असा पहिला चेंडू तिथेच टॅप केलाय. निर्धाव असा चेंडू. चांगलीशी सुरुवात म्हणावी लागेल ती आरसीसी वॉरियर्स यांची. दुसरा चेंडू घेऊन गणेश. चांगला फटकावलेला उत्कृष्ट अशा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, चौकार. आणि गणेश गावडे यांनी जर हॅट्रिक घेतली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल दर्शन आडारकर यांच्याकडून. दोन चेंडू 4 धावा. बेस बंद आहे. ओके, येऊ दे येऊ दे. तिसरा चेंडू उंच असा फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स मध्येच. एक धाव घेतल्या. 2 धावा घेतल्यात. संघाची धावसंख्या 6 धावा. आणि मोसा यांनी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक स्वीकारावा जगदीश कदम यांच्या हातातून. टाळ्या होऊन जाऊ देत मोसा यांच्यासाठी. मध्यात गणेश गावडे. उंच असा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलावलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चांगला असा खणखणीचा चौकार म्हणावा लागेल गणेश यांचा. दरम्यान संघाची धावसंख्या होते ती 10 धावा. पाचवा चेंडू घेऊन गणेश गावडे 4-5 पावलांचा असा छोटासा रनअप घेऊन उंच असा मारण्याच्या प्रयत्न फसतोय. चेंडू स्थिरावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी गणेश गावडे यांची. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन येताना उंच असा चेंडू टोलावलाय लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातो 1 टप्पा सीमा पार, चौकार. तेवढी शिद्दत घेऊन नाही 3 असायला पाहिजे. 4 ओव्हरची ठेवली का? 4 ओव्हरची आहे का? हा सामना 4 षटकांचा राहील. हो सर, 4 ओव्हर आहे ना. 4 खेळाडू, 5 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर. दुसरा षटक. पहिला चेंडू. सुरेख असा चेंडू, पण चेंडू थोडा बाहेर चालला होता आणि वाईडच्या जर रूपाने 1 धाव मिळते. पहिला चेंडू स्वैर असा चेंडू, 1 धाव. 10-12 पावलांचा मोठा असा रनअप घेऊन दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू, उत्कृष्ट असा फटका. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पार आणि हा पंचांनी दिलाय षटकार.
अजय जाधव यांनी 3 चेंडू मध्ये सलग 3 असे षटकार मारले असतील. दरम्यान नो बॉलचा इशारा दिलाय आणि हा पुढचा चेंडू फ्री हिट राहील. थोडा कमरेच्या वर असा चेंडू फेकला होता आणि अजय जाधव यांनी 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारला. 500 रुपयाचे पारितोषिक दर्शन आडारकर सर यांच्याकडून. थोडासा फंबल, फ्री हिट आहे हा या चेंडूवरती आणि सलग 3 षटकार मारल्यावरती अजय जाधवनं 500 रुपये, विकेट काढल्यावरती पुष्कर काटे यांना 500 रुपये. दरम्यान टोलावला चेंडू, निलेश हाताळतोय चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय तो अजय जाधव. फ्री हिटच्या चेंडूवरती काहीशी आशा होती की मोठा फटका पाहायला मिळेल, पण एकाच धावावर समाधान मानावं लागेल आरसीसी वॉरियर्स संघाला, आरसीसी रायगड वॉरियर्स संघाला. एकच बोलतो ना. दुसरा चेंडू मागे गेलाय, उंच असा भिरकावलाय. दरम्यान झेल होतो का पाहूया आणि उत्कृष्ट असा झेल राज यांनी पकडलाय. काहीसा असा मिस फील्ड होते वाटतंय आणि सीमारेषेच्या बाहेर झेल पकडलाय वाटतं. बघू पंच काय इशारा देत आहेत. पंचांनी 6 धावांचा इशारा दिलाय. एक जीवनदान भेटलंय ते गणेश याला आणि दरम्यान संघाची धावसंख्या होते 29 धावा, 0 विकेट. दुसऱ्यावर सुरेख असा चेंडू टोलावला मिडॉनच्या दिशेने. 4 जातोय, एक टप्पा चौकार जातोय. सुरेख अशी फलंदाजी म्हणावी लागेल गणेश यांची. दरम्यान काहीशे महागडे ठरतायत ते पुष्कर काटे सर. 33 धावा अजूनपर्यंत खर्च केल्या आहेत आरसीसी वॉरियर्स या संघाने. 2च षटक, दुसरं षटक चालू आहे सध्या. दरम्यान उंच असा फटका मारतोय, बघूया काय. आणि चेंडू स्थिरावतोय तो सीमारेषेच्या बाहेर आणि पंच दोन्ही हात समांतर करून इशारा देत आहेत 6 धावांचा. दुसऱ्या षटकाचे 4च चेंडू झालेले आहेत अजूनपर्यंत. दरम्यान 5वा चेंडू घेऊन पुष्कर काटे सर. उंच असा चेंडू, झेल होण्याची शक्यता आहे. राज चेंडूच्या खाली, दरम्यान झेल सुटतोय, जीवनदान भेटते गणेशाला आणि दरम्यान एक धाव पूर्ण करतायत आरसीसी रायगड वॉरियर्स संघ. एक षटक, 5 चेंडू आणि धावा पूर्णपणे 40 अशा देऊन टाकलेल्या आहेत आरसीसी रायगड या संघाला, आरसीसी वॉरियर्स संघाने. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुष्कर काटे सर काहीशे काय खूपच महागडे ठरतायत या षटकामध्ये. चेंडू टाकण्यासाठी सज्ज, उंच असा भिरकावलाय लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू जातोय तो 6 धावा आणि संघाची धावसंख्या होते या 6 धावांच्या 46 धावा आणि भरपूर असं महागडं षटक. दुसरं षटक, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा. तब्बल 32 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकासाठी पुष्कर काटे या सरांनी आणि या
या टुर्नामेंट मधील सर्वात महागडे षटक 32 धावा. 24 कोणी दिलेलं मगाशी? डॅनी सरांचा रेकॉर्ड मोडलाय पुष्कर काटे सरांनी. कोण आहे बॉलर? काय शशी. तिसरा षटक शशी लालच दिला होता पण काहीसे मारू शकला नाही चेंडू आणि एक दरम्यान एक धाव पूर्ण होते. स्ट्राइक वर आहेत ते गणेश सॉरी अजय जाधव. दुसरा चेंडू शशी. पुन्हा एकदा उंचचा फटका मारलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा पूर्ण चोपून काढलाय आरसीसी वॉरियर संघाला, आरसीसी रायगड संघाने. चेंडू चेंडू भिरकावून दिलाय त्याच दिशेने लेग साइड दिशेने आणि चेंडू जातोय. 6 धावा. पंच दोन्ही हात उंचावून इशारा करतायत 6 धावांचा. रन सॉरी 3 बॉल आणि संघाची धावसंख्या आहे. चौथा चेंडू घेऊन शशी. चांगलाचा फटका लेग कुठे गेला तो? लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय मिळवून दिन काऊ कॉर्नरच्या दिशेने 6 धावा. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू टोलावलाय. पुन्हा एकदा 4 रन. चौकार षटकारांची आतषबाजी बघायला भेटते. अजय जाधव यांची वैयक्तिक धावसंख्या 41 धावा झाली आहे आतापर्यंत. चोपून काढलाय तो शशीला पण. तिन्ही गोलंदाज महागडे ठरतायत. या स्पर्धेतील उच्चांकी धावांची पातळी गाठलेली 75 धावा झाले. तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा. नाही मला मला यांनी बोलले. मला कोणतरी बोललं. मला कोणतरी सॉरी सॉरी. अजय जाधव यांच्या आगमनामुळे प्रसाद सुर्वे यांच्या जीवात जीव आलाय. नाहीतर ते कासावीस झाले होते पाणी पिऊन पिऊन. त्यांचा जीवात जीव आलाय. आता मॅच जिंकण्याची आणि ही स्पर्धा जिंकण्याची स्वप्न बघतायत. मी मगाशी डॅनी दादा यांनी या स्पर्धेतील दुसरा महागडा षटक टाकलं होतं. हे मी चुकीचं बोललो होतो.
ते कन्ना यांनी टाकलं होतं. मी याबद्दल क्षमस्व व्यक्त करतोय. मला कोणतरी प्रॉम्प्ट केला इथे. राज यांचा असा सुरेख असा चेंडू. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी केली आहे राज यांनी. रोखून ठेवलंय आरसीसी रायगड वॉरियर्स या संघाला. कोळी कोणतरी दिनेश कोहली. धावसंख्येवर नक्कीच विचार केला तर 42 आणि आता मात्र या 2 धावा अजून ऍड केल्या जातील. 43 धावसंख्येवर खेळत होते म्हणजे अजय जाधव. तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कुठेतरी उच्चांक गाठलाय, कुठेतरी डॉमिनेट केले. एका चांगल्या संघाला कुठेतरी पहिला सामना जिंकले होते, पण आता तर बेस्ट वर्सेस बेस्ट. कुठेतरी पहिला सामना अजय जाधव खेळले नव्हते, पण त्यांच्या अगेन्स्ट आता मात्र कुठेतरी चांगल्या संघाच्या अगेन्स्ट एक फायटिंग टोटल उभारण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अजय जाधव. कुठेतरी 7 धावांची अजून देखील गरज आहे. पहिलं अर्धशतक या स्पर्धेत कंप्लीट करेल का? आता लॉफ केलाय, चेंडू पाठवून दिलाय सीमारेषा पार का झेल असेल. इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार. हा देखील आलाय षटकार आणि आता मात्र गरज असेल ते फक्त आणि फक्त 1 धावांची कुठेतरी गरज आहे. 49 झालेत. कुठेतरी या स्पर्धेत डॉमिनेट करणारा हा संघ आहे. कुठेतरी उच्चांक गाठलाय. स्पर्धेत देखील विचार केला आपण बघितलं तर 84 धावा लावल्यात. कुठेतरी 1 फलंदाज बाद झालाय आणि इथे मात्र 1 धाव दूर असेल तोच म्हणजेच फलंदाज आपण बघतोय अजय जाधव. 49 वैयक्तिक कुठेतरी इंडिव्हिज्युअल स्कोअर नोंद केली आहे. 1 धावांची गरज आहे. इथे मात्र कुठेतरी मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू आहे. यष्टांच्या मागे आपण नक्कीच क्षेत्ररक्षण बघतोय. कुठेतरी आता मात्र खांदे टाकले त्या संघाने. चौथ्या आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि इथे मात्र चेंडू पाठवून दिलाय डीप मिड विकेट आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक देखील कंप्लीट करणारा फलंदाज ठरलाय तोच म्हणजे अजय जाधव. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजूनपर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे या स्पर्धेतील. तर बघा नक्कीच लीग फॉर्मॅटमधील एक शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील. एका बाजूला आपण आरसीसी रेल्वे बॉईन्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो म्हणजेच आरसीसी BG11. तर चला रुपेश म्हात्रे तसेच अनिकेत चला दोन्ही टीमचे कॅप्टन सोरे टॉससाठी यायचं आहे. एका बाजूला आपण बघतो तो म्हणजेच आरसीसी रेल्वे बॉईज त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तो म्हणजेच आरसीसी BG11 संघ. दोन्ही संघांनी कुठेतरी एक सामना नक्कीच जिंकलाय. 2 संघ या स्पर्धेतून नक्कीच बाहेर गेलेत. चला अनिकेत यायचं आहे, रुपेश म्हात्रे आपण देखील यायचं आहे. लीग फॉर्मॅटमध्ये कुठेतरी शेवटचा सामना असेल. 4 संघ नक्कीच कुठेतरी या स्पर्धेत क्वालिफाय झालेत. चला यायचं अनिकेत, चला यायचं. रुपेश म्हात्रे आपण कुठे असाल आपण देखील यायचं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला मान्यवर देखील विनंती आहे. दर्शनदा आपला देखील विनंती आहे. आपल्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेक देखील करणार आहोत. आरसीसी रायगड वॉरियर्स संघाने क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचे आणि कुठेतरी 88 धावा झाल्यात. 89 धावसंख्येचा पाठलाग या स्पर्धेतील उच्चांक घडल्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कंप्लीट करणारा फलंदाज ठरलाय तो म्हणजे अजय जाधव. कुठेतरी मागचा सामना खेळल्यानंतर कुठेतरी कमी भासली, पण या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलाय आणि उच्चांक गाठला. कुठेतरी 91 धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे.
तोच म्हणजे आपण विचार केला बघितलं तर यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ तो म्हणजे RCC वॉरियर संघ सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली पण आता मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये डॉमिनेट केलंय तेच म्हणजेच एका मोठ्या संघाने एका बाजूला आपण बघतोय म्हणजे RCC वॉरियर्स यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ आहे तोच म्हणजे RCC रायगड वॉरियर संघ. बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्ही मारलात आम्ही देखील मारू आम्ही देखील प्रयत्न करू. एका बाजूला आपण प्रतीक बघतो एका बाजूला आपण शशांकला बघतोय. तब्बल 88 धावां 89 धावांचं असं मोठं असं अवाढव्य असं आव्हान बघू पेलवतील का RCC वॉरियर संघ. तर चेक बघितलं तर नाणेफेक देखील संपन्न झाली सलामीवीर आणि RCC BJ11 संघाने नक्कीच रुपेश म्हात्रे यांनी नाणेफेक जिंकली प्रतीक आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा strike निर्णय घेतोय घेतलाय. आणि नॉन स्ट्रायकर वर आहे तो शशांक शैलेश राजा जाधव सीनियर प्लेयर क्षेत्ररक्षण सजवतायत त्यांचं मोलाचं असं योगदान राहिलं होतं मगाशा सामन्यामध्ये आणि आता पहिलं षटक घेऊन येतोय तो वैयक्तिक आणि संघातर्फे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज बघतो कुठेतरी 89 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि स्ट्रायकरला प्रतीक देशपांडे बघतो आपण नॉन स्ट्रायकरला आपण शैलेशला बघतो. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज बॉलरचं नाव कळवायचं आहे. तसंच बघा कॅमेरामॅन देखील विनंती आहे. दिनेश कोळी सुरेख अशी गोलंदाजी केली होती मागील सामन्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. क्षेत्ररक्षण सजवतायत हर्ष कुठे असतील त्यांनी त्वरित कॉम्बॉक्सशी संपर्क साधावा त्यांची ते नितांत गरज आहे. हर्ष शशी कुठे असतील त्यांनी त्वरित कॉम्बॉक्सशी संपर्क साधावा. दर्शन सरांनी त्यांना बोलवलं आहे. हर्ष लवकरात लवकर कॉम्बॉक्सशी संपर्क साधावा आपली इथे नितांत गरज आहे. रुपेश म्हात्रे कुठे असतील त्यांनी त्वरित कॉम्बॉक्सशी संपर्क साधावा. रुपेश म्हात्रे दरम्यान पंचांनी सामना त्वरित सुरू करावा अशी मी नम्र विनंती करतो. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज प्रतीक देशपांडे नावाजलेले असे खेळाडू चौकार षटकारांची आतषबाजी त्यांच्या बॅट म्हणून पाहायला भेटते. तेच ते प्रतीक देशपांडे सामना करतील दिनेश कोळी यांचा. पहिला चेंडू उत्तुंग असा फटका मारला आहे. चेंडू जातोय कव्हर्सच्या दिशेने. 1 टप्पा 2 टप्पा दुसरा टप्पा पकडतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय RCC रायगड वॉरियर्स संघ आणि संघाचं खातं उघडते 2 धावेने. अरे सॉरी RCC वॉरियर्स संघ दुसरा चेंडू फलंदाज सज्ज फुलटॉसचा चेंडू चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेने. चौकार मिळतोय. 4 धावेने संघाची धावसंख्या होते ती 6 धावा. सॉरी दिनेश कोळी चेंडू निर्धाव असा चेंडू चांगला असा चेंडू म्हणावा लागेल. सुरेख गोलंदाजी कम बॅक करतोय. मागच्या चेंडूवर चौकार खाल्लेला आता निर्धाव फेकतोय. लीग मॅचेस चौथा चेंडू उत्तुंगाचा फटका कव्हरच्या दिशेने
2 टप्पा खाऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार डीजे. 5वा चेंडू सुरेख असा फटका. 2 टप्पा खाऊन परत चेंडू जातोय 4 धावा. कॉम्बॉक्सची चेंडूने भेट घेतली आहे. चेंडू 5 झालं ना. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या शेवटचा चेंडू पहिल्या षटकात देईल. सुरेख चेंडू, उंचावलेला चेंडू कव्हर्सच्या दिशेने. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. एक बाउन्स, चेंडू जातोय चौकार. पंचा इशारा. धाव पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होते ती. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरक झाली म्हणजे 3 गडी बाद 18 धावा झाल्यात. कुठेतरी विचार केला तर प्रत्येकाने चांगली कामगिरी केली. 3 चौकार 4 चौकार वैयक्तिक लागलेत. या चौकारच्या जोरावर चांगली कामगिरी करतोय तो म्हणजेच प्रतीक. कुठेतरी आपण विचार केला तर 89 धावसंख्येचा पाठलाग करतोय. आरसीसी वॉरियर संघ चांगला संघ, एका चांगल्या संघाने त्यांच्या समोर एक टार्गेट सेट केलंय. आपण कुठेतरी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न हे 2 फलंदाज करतो. एका बाजूला आपण शैलेश बघतो, मॅन फ्रॉम आयरेगा 40+ संघातील एक खेळाडू. त्यांच्या संवेद आपण प्रतीक देशपांडेला बघतो. गोलंदाजी मार करतो गोलंदाज. कुठेतरी अजयने चांगली कामगिरी केली होती. कुठेतरी अर्धशतक फटकावलं होतं. तसंच बघा खेळाडूंना विनंती आहे बघा अमर, आपल्याला मात्र विनंती आहे मैदानात बसायचं नाही कोणत्याही खेळाडूने. बघा 18 धावा झाल्यात. आता नंतर गोलंदाजी मार कर गोलंदाज राजा जाधव आलाय. राजा जाधव 50+ वयोगटातील सॉरी दुसरं षटक घेऊन येतोय तो प्रसाद. बघा स्वतःच संघाचे कर्णधार आता गोलंदाजी मार्कवर. एका बाजूला आपण शैलेशला बघतोय. कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय. 89 धावसंख्येचा पाठलाग या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय. कुठल्या जोरावर तर अजय जाधव यांच्या जोरावर नक्कीच उच्चांक गाठलाय. 51 धावसंख्येची नॉट आउट पारी करणारा संघ हा खेळाडू आहे. चांगली कामगिरी आपण शेवटच्या क्षणात देखील कुठेतरी अर्धशतक कशा प्रकारे कंप्लीट करायचं देखील देखील दाखवून दिलंय. पहिला सामना कुठेतरी मिस केला होता पण या सामन्यात ज्या प्रकारे डॉमिनेट केलंय. कुठेतरी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय. पण आता मात्र चला सुरुवात करतो. थोडं स्पीडअप करायचं आहे. पंच आपल्या देखील विनंती आहे. समीर आपल्याला विनंती आहे थोडंसं फास्ट करायचं आहे. बघा धावांचा डोंगर रचलाय तो आरसीसी रायगड संघाने आणि तोच डोंगर पार करण्यासाठी 2 योद्धे लढतायत. प्रतीक देशपांडे आणि शैलेश. चांगला असा चेंडू. एक धाव. एक धाव घोषांकित. सुरेख असा चेंडू आदळतोय तो फलंदाजाच्या शरीरावर आणि स्थिरावतोय तो यष्टिरक्षकाच्या हातात. कृपया अमर ठाकूर यांनी स्टेज पासून दूर राहावे. थोडा अडथळा निर्माण होतोय स्कोररला. दरम्यान चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतायत. नाही आता गेली तुमची मॅच. मग रन रेट 88 मारला त्यांनी. काय आम्ही बाहेरच पडलोय.
प्रतीक देशपांडे. ओ दरम्यान सुरेख चेंडू फेक. प्रसाद सुर्वे स्वतः कर्णधार, सगळी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना. प्रसाद सुर्वे यांनी चांगला असा चेंडू टाकला, पण तो त्याच चांगल्या रीतीने फटकावलाय. दरम्यान पाहूया काय झेल होतोय, पण स्कर्टन्सला पाय लागला आणि या चांगल्या अशा झेलाचं रूपांतर झालंय ते 6 अशा धाव्यांमध्ये. उत्तुंग असा तो सीमारेषेच्या बाहेर आणि पंच इशारा करतायत. दोन्ही हात उंचावून 6 धावांचा. और सुर्वे एक ही ओवर में 2 छक्का खा गए, जैसा ये खाते हैं, जैसा कि ये खाते हैं, और एक ही ओवर में 2 खा गए. दरम्यान 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होते ती 33 धावा. नो लॉस 33 धावा. काहीच असं महागडं षटक फेकलंय आपल्या स्टेटस प्रमाणे. धाव दोन धावा, एक धाव डिक्लेअर स्वरूपातील 1 धाव मिळते. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू त्यांना माहिती आहे आपल्याला निर्धाव फेकायचे चेंडू, दडपण आपोआप बॅट्समन वरती येणारच आहे. दुसरा चेंडू घेऊन अजय जाधव सज्ज. उंच असा फटका मारलाय, बघू झेल होतोय की नाही. आणि लॉलीपॉप पद्धतीचा झेल सोडतायत. कोण रे मिडॉन मध्ये लॉलीपॉप पद्धतीचा झेल, जो झेल झोपून पण पकडू शकले असते. कोण आहे कोण आहे? तिसरा चेंडू सुरेख चेंडू. 4 धावा लॉंग ऑफच्या दिशेने. ठाकुर हमारे साथ जुड़े हुए हैं. अमर भाई क्या बोल रहे हैं, क्या बहुत ही धुआंधार फलंदाजी चालू है. फलंदाजी से तो अच्छा है, ये देखिए पहले गेंदबाज देखिए, गेंदबाज- आधी ड्यूटी बजा के आए और तीसरा ओवर लेके चले हैं और स्लो बॉल डाले और जड़ दिया. एक चौका. बहुत ही बढ़िया. जैसा अजय बैटिंग कर रहे थे वैसा ही वो बैटिंग कर रहे. जैसे अजय शेर तो वो 1.25 शेर, और आप तो बहुत बड़े सिंह लग रहे हैं. अजय शेर तो 1.25 शेर तो नहीं, अभी बहुत पीछे चल रहे हैं. वो अजय जाधव हैं, लेकिन आधा ड्यूटी बजा के आए. पुलिस में है वो. हाँ बराबर सोच है. समझ के बोलना, घर तक जा सकते हैं. बराबर. उसके बाद राजा जादव आएंगे बॉलिंग के लिए. तो क्या बोल रहे हैं राजा जादव? राजा जादव, हमारे देखिए जादववाड़ी के राजा जादव बहुत ही माने नामी गिरामी नाम है इनका. डोंबिवली वेस्टमैन के चर्चे हैं. कहीं भी मंडप दिखे तो समझ जाइए कि राजा जादव का हो सकता है. अगर आपको सस्ते में और एडवांस बुकिंग करनी है तो राजा जादव से संपर्क करें. अगर उनका नंबर बंद हो तो पप्पू ठाकुर से संपर्क करें, उनके दाहिने हाथ हैं. ठीक है. आज तो पाइनएप्पल सीरा आपने खाया होगा. इतना तो खाया, गेंद खाई, पाइनएप्पल सीरा भी खाया था. इसके बारे में कुछ बताएंगे? इसीलिए नहीं कर रहा था. तो पप्पा ठाकुर का तो- भी आभार है, क्योंकि बहुत ही बढ़िया खाना उनके तरफ से हमको मिला. भाई जितने भी दर्शक हैं वो आप लोगों को सूचित किया जाता है खाना कि ये जो खाने की व्यवस्था किया गया, ये पप्पू ठाकुर यानी पप्या दादा
मतलब कि ये डोंबिवली वेस्ट ईस्ट से ये कैटरर्स का काम करते हैं, बहुत ही मतलब नामी गिरामी, और ये काफी डिस्काउंट भी देते हैं। तो जिनको संपर्क करना है, एक वीरा कैटरर्स नाम है। आ गया आ गया आ गया आ गया, वो आ गया। और ये देखिए आ गए। राजा राजा राजा, आजा आजा आजा। धन्यवाद डीजे दादा। हुए मतलब अभी जीतने के लिए आप देखेंगे तो 6 बॉल और 45 रन की जरूरत है। क्या बोल रहे हैं राजा यादव, देंगे क्या 45 रन? और ये देखिए वो घड़ी आ गई है जिसका इंतजार था, राजा यादव। ये 50 प्लस है, लगते हैं 40 प्लस, बट इनकी एज जो है 50 प्लस है। और ये देखिए, अरे पारितोषिक भी आ गया राजा यादव के लिए। 45 रन राजा यादव ने दिए तो 50,000 रुपए का इनाम है राजा यादव के लिए। और ये पहली बॉल पे फंसा दिए हैं राजा यादव। मोटा मासो फासलो राजा यादव। राजा यादव, राजा यादव के लेफ्ट हैंड है ये, और ये कैसे उनको मारेंगे, किस तरीके से मारेंगे। राजा यादव सोच रहे हैं कि जो शाम को बैठते हैं ठोकेंगे कि नहीं, और ये मार दिया लेकिन फंसा लिए हैं। प्रसाद और कैच जमा ले ले। लिए। हाँ, ये क्या है, पाकिस्तान के खिलाड़ी इधर। तू अरे ये पहले दोनों की खिलाड़ी आपस में भिड़ने वाले थे, एक के मुंह पे चश्मा, दूसरा भी। क्या है रे बाबा, क्या गुंडा बनेगा रे बाबा तू। अरे एक हाँ। टप्पा तो आउट नहीं है। पकड़ने का तो चाहिए था, बाद में डिसीजन करते। और राजा यादव गर्म भी हो गए, और गाली दिया वाइड भी तो है। 11 रन की पेनल्टी है। और ये वाकई में ये कैच होना चाहिए था। बॉलर का ये 1000वां विकेट था राजा यादव का, और इन्होंने मिस करा दिया। और ये देखिए ओवर की तीसरी गेंद लेके चले हैं, राइट आर्म ओवर द विकेट धीरे से, और ये मार दिया। और ये तीसरा और ये मछली भी फिर फंसा। से झेल, कौन है ये कैच और लेने के ये लिए? कैच हो गया, वाह। पकड़ लिया कैच। का चांस बनाया, एक कैच ड्रॉप का, नहीं तो इनकी हैट्रिक हो जाती। ये है राजा यादव। अभी आ गए पुष्कर दा काटे। कौन 50, दो भी 50-50। अब ये देखिए बराबर का मैच है, 50-50, कौन किसको ठोकेगा अभी पता चलेगा। राजा यादव, राजा 33 वाले पुष्कर था, काफी इनका भी बड़ा नाम है। हाँ, तो यही फिर बाद में वही चलेगा कि मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। तो ये राजा यादव क्या करेंगे। और ये चौथी बॉल लेके चले, और ओवर हैट्रिक होगी कि नहीं होगी ये देखना है। 500 रुपए का पारितोषिक भी आ गया है राजा यादव इनके लिए, हैट्रिक के लिए। ओह क्या बॉल है। और ये वाइड मांग रहे पुष्कर दा, क्या मांग रहे, पिछली गली से निकल गई गेंद। अभी 6 मारेंगे क्या राजा यादव को? एक ही टीम में खेलते हैं नवाबाड़ा की। खेलते हैं, लेकिन राजा मुझे लगता है कि पुष्कर दा मारेंगे, एक तो देंगे इनको। और ये चले, और पुष्कर दा ने ओ चुक गए। उनको पता है कि पुष्कर दा कैसी बैटिंग करते हैं राजा यादव को, क्योंकि उस तरह से गेंदबाजी कर रहे। और इसमें देखिए क्या है, कमेंटेटर का बड़ा हाथ होता है। अभी एक अमर यादव करके एक प्लेयर था, वो डॉट कर रहा था, यहाँ कमेंटेटर बैठ के इतना डिमोटिवेट कर दिया, इतना डिमोटिवेट कर दिया। बैटिंग और ये देखिए उठा दिया, छक्का मारा और मारा। ओवर Out हो हैट्रिक गया। राजा यादव की। हाँ।
और इन्होंने सबका मैच भी जीतेंगे तो और दिल भी जीत लिया। काफी खुश हैं पप्पू ठाकुर और चलिए। शशि वाडकर। हाँ।